आझाद मैदानाव्यतिरिक्त हे एक महत्त्वपूर्ण निरीक्षण आणि महत्त्वपूर्ण आदेश हायकोर्टाने आता दिलेले आहेत। दीपक, आपण पाहतो की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी सुद्धा हायकोर्टाचं निर्देश आपल्याला पाहायला मिळाले होते का जे काय मुंबईचे रस्ते आहेत ते खाली करण्याचे दिलेले होते। मात्र आता आपल्याला पाहायला मिळते का टाइम सुद्धा आखून दिलेला आहे का उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत जे काही रस्ते आहेत ते खाली करून त्याचप्रमाणे स्वच्छ करून द्यावेत अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते थेट आता उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। हा एक अतिशय महत्त्वाचा निर्देश आहे। त्यामुळे उद्या 4 वाजेपर्यंत याचं जे आहे ते अंमलबजावणी पोलिसांना करावी लागेल आणि त्यामध्ये कोर्टाने मगाशी सुद्धा असं म्हटलेलं आहे की याची अंमलबजावणी होते की नाही हे सुद्धा जे आहे ते पोलिसांनी राज्य सरकारने जे आहे ते कोर्टात उद्या येऊन सांगावं। त्यामुळे आपल्याला पाहायला मिळते का राज्य सरकारला सुद्धा आता त्यांच्याकडे संपूर्णपणे ही जबाबदारी आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का वारंवार पोलिसांनी जे म्हटलेलं होतं की हे आंदोलन जे आहे त्याला परवानगी जी आहे ती पुढची दिलेली नव्हती, आमरण करण्यासाठी जी आहे ती दिलेली नव्हती। त्यामुळे आता कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे का जे काही नियम आहे, जे काही कायदा आहे, अटी आहे त्यानुसार आता राज्य सरकारने जे आहे ते पुढे सांभाळावा, कार्यवाही करावी असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता संपूर्णपणे जबाबदारी जी आहे ती राज्य सरकारची येताना पाहायला मिळते। आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा उद्या दुपारपर्यंत खाली करावी, फक्त रस्तेच नाही तर काही गार्डन असेल, सीएसएमटी स्थानक असेल, ह्या सगळ्या जागा ज्या आहेत ते उद्या दुपारपर्यंत खाली करावे असे स्पष्ट निर्देश जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणखी आंदोलनकर्त्यांनी मुंबईत येण्याचा प्रयत्न केला, राज्य सरकारने योग्य ते पावलं उचलून त्यांचं मुंबईत येणं थांबवावं असं सुद्धा पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे जे काही आता मुंबईच्या बाहेरून आंदोलक मुंबईमध्ये येत आहेत त्यांना थांबवावं असं स्पष्ट जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। तसे निर्देश सुद्धा राज्य सरकारला दिलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईत आणखीन आंदोलनकर्ते प्रवेश करता येणार नाही याची राज्य सरकारने काळजी घ्यावी। त्यामुळे आपण पाहतोय की फक्त याची जबाबदारी अंमलबजावणीच नाही तर जे आंदोलक आहे ते मुंबईत येणार नाही याची सुद्धा काळजी जी आहे ते राज्य सरकारने पूर्णपणे घ्यावी असं सुद्धा या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। 5000 लोकांसाठी खाद्याचे ट्रक सोडण्याची आंदोलनकर्त्यांच्या वकिलांची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की 5000 आंदोलनकर्त्यांना परवानगी दिलेली आहे। त्यामुळे त्यांचं जे काही खाद्य असेल, त्यांचं जेवण असेल, त्याच्या गाड्या ज्या आहेत त्या मुंबई